तर आजचं धम्मपद जे आहे ते यमक वग्गमधून आहे. यमक वग्ग मीन्स तुलनात्मक म्हणजे दोन घटना आणि त्याची तुलना याबद्दल यमक वग्गमध्ये आहे. म्हणजे ड्युअल वर्सेस दोन प्रकारच्या गाथा. तर ही गाथा अशा प्रकारे आहे. शुभानु पश्चिम विहारंतम इंद्रियासेयु असमवतम भोजनामची भोजनामहि समत्तनम कुसितम हीनवर्यम तम वे पसत्ति मारो तो रुक्खमवादुब्बलम. दुसरी आहे अशुभानुसम सम विहारम इंद्रिय इंद्रियसे इंद्रियसु सुसंभूतम भोजनमहि च मत्तमं सद्धम आरद्धवीर्यं तमवे नपसहाति मारो वतोसेलं पप्पतम. थोडी अवघड आहे म्हणाला. ओके. तर yes, loudly, it is loudly. सगळ्यांना आवाज व्यवस्थित येत आहे ना? यस, ओके. तर या गाथेचा अर्थ हा आहे की जो व्यक्ती सुखद विषयांमध्ये गुंतलेला असतो, जो अनकंट्रोल असतो त्याच्या इंद्रियामध्ये, जो जेवणाप्रती फूड मध्ये म्हणजे जे भोजन आहे त्याच्याप्रती अनकंट्रोल असतो, जो आळशी असतो, ज्याच्यामध्ये ऊर्जा नसते, तर तो शुअरली माराद्वारे ओढल्या जातो, उखडल्या जातो. तर तो कसा उखडला जातो? जसं की एखाद्या वादळामध्ये एक कमजोर झाड जे छोट्या मुळाचं असतं ते उडल्या जातं. जे झाड आहे त्याचे मूळ जास्त खाली नाही गेलेले आहेत, तर त्या प्रकारे तो उडून फेकला जातो. मुळासकट हवेमुळे तो निघून जातो. आणि दुसऱ्याचं आहे की जो मनामध्ये शरीराप्रती जे इम्प्युरिटीज आहे तो दरवेळेस ठेवतो, इंद्रिय सुखापासून दूर राहतो, त्याच्यानंतर इंद्रियामध्ये कंट्रोल राहतो, त्याच्यामध्ये खूप श्रद्धा असते आणि ऊर्जा असते, तो माराद्वारे इझिली स्वेप्ट होत नाही. म्हणजे मारा जो आहे तो त्याला लवकर उडून घेऊन जाऊ शकत नाही. तर कसा नाही घेऊन जाऊ शकत? जसं एखादा पर्वत आहे जो कितीही वादळ आलं तर आपल्या जागून थोडंसंही हलत नाही. या गाथेचा अर्थ. तर यामध्ये जे सद्दाम सांगितलेलं आहे, सद्दाम म्हणजे श्रद्धा. तर जे काही भगवान बुद्धांनी शिकवले त्याच्यानुसार वागणं, फेथ और बिलीफ, म्हणजे श्रद्धा आणि जो विश्वास आहे तो कर्मामधला आपला पक्का असला पाहिजे. त्याच वेळेस ती सम्यक दृष्टी आणि सम्यक दृष्टीचा जो सिद्धांत तो क्लिअर होत राहतो. तर याबद्दलच हे सांगितलेलं आहे, बट इट्स ओके. तर यामध्ये एक स्टोरी आहे. स्टोरी आहे
महाकाला आणि चूलकाला दोन तीन ब्रदर असतात, परंतु मधातला जो असतो तो त्यांच्यासोबत राहत नाही. तर त्यावेळेस कसं होतं की ज्यांच्याकडं संपत्ती असायची, ज्यांच्याकडं पैसे असायचे आणि जे खूप श्रीमंत असायचे त्यांना खूप वाईफ असायचे आणि त्यांना ज्या पत्नी असायच्या त्या खूप असायच्या. तर हे दोघंही खूप श्रीमंत असतात, श्रीमंत व्यापारी असतात. अं, हे खूप म्हणजे लॅविश लाईफ जगत असतात. खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक म्हणजे इंद्रिय सुखाचा हे घेत असतात, आनंद घेत असतात. चूलकाला जो आहे त्याला दोन वाईफ असतात आणि महाकाला जे आहे जे मोठा भाऊ आहे, मोठा भाऊ आहे महाकाला आणि छोटा भाऊ आहे चूलकाला. या महाकालाला असतात 8 वाईफ्स, 8 पती आणि चूलकाला असतात दोन. तर काही दिवसानंतर महाकाला अं, महाकालाला त्या लाईफ मध्ये इंटरेस्ट राहत नाही. ओके. तर ते भगवान बुद्धांची प्रवचन ऐकायला जातात. त्यांनी फील त्यांना वाटतं की आता ही लाईफ सोडायला पाहिजे, भिक्खू बनायला पाहिजे. सेन्स ऑफ अर्जन्सी ज्याला म्हणू आपण, की जे साधारण जीवन आहे ते सोडायला पाहिजे. कारण की त्यामध्ये ते भय पाहतात. ओके. ती सम काइंड ऑफ जी भीती असते कधी कधी, काइंड ऑफ म्हणजे फिअर आपण म्हणू. ते फिअर जेव्हा जागृत होतात त्यावेळेस व्यक्ती प्रॅक्टिसच्या मागं खूप लागायला म्हणजे प्रॅक्टिसच्या मागं लागतो. ओके. तर हा जो महाकाल आहे मग घरी येतात आणि भावाला सांगतात की हे जे काही आहे माझी संपत्ती तू घेऊन घे, अं, सर्व काही, आणि मला ऑर्डेन होऊ दे. तर ते सगळे घरातले डिस्कस करतात की हे योग्य नाही होते. मग ते डिसाईड करतात की चूलकाला जे आहेत ते छोटे भाऊ हे पण चिवर घेतील, परंतु दोघांचं इंटेन्शन वेगवेगळं आहे. म्हणजे दोघांचं पण जे चिवर घेण्यामागचा जो उद्देश आहे, भिक्खू बनण्याच्या मागचा उद्देश तो वेगवेगळा आहे. एक भाऊ होतोय म्हणजे महाकाला जे आहे ते भिक्खू होत आहेत ऑर्डिनेशन मध्ये, म्हणजे भिक्खू होऊन या जे काही ट्रॅप आहे, जो काही भवचक्राचा जे ट्रॅप ट्रॅप जाळं आहे, यामधून मुक्त होण्यासाठी ते भिक्खू होतात. आणि दुसरे जे आहेत ते महाकालाला, जे चूलकाला का होतात, ते महाकालाला तिथं जाऊन मनवायचं आणि प्रयत्न करायचा की त्यांना पुन्हा ले लाईफ मध्ये ओढून आणायचं. तर आपण बघू शकतो दोघांचे इंटेन्शन खूप वेगवेगळे आहेत. तर तर महाकाला जे आहेत ते जातात भगवान बुद्धाजवळ आणि भगवान बुद्धांना विचारतात की भिक्खू जीवनाचा उद्देश काय आहे, मुख्य उद्देश काय आहे? तर भगवान बुद्ध म्हणतात की टीचिंग, म्हणजे लर्निंग, टीचिंग अँड प्रॅक्टिस, म्हणजे दोनच आहेत. फर्स्ट लर्न, देन टीच अँड देन प्रॅक्टिस. ओके. पहिले शिका, म्हणजे शिका, शिकवा, त्याच्यानंतर प्रॅक्टिस करून निर्वाणापर्यंत जा. हे दोनच मुख्य उद्देश आहे भगवंताच्या शिकवणीचे भिक्खू बनल्यानंतर. तर ते म्हणतात की मला मेडिटेशनचा ऑब्जेक्ट द्या, जो ध्यानाचा जो विषय आहे तो मला द्या. तर महाकाला खूप सिरियस असतात प्रॅक्टिसच्या बद्दल, खूप सिरियस असतात. इम्पॉर्टंट असते इंटेन्शन, काही आपण करू आपल्या मागचं जे इंटेन्शन आहे ते काय आहे. तर एक दूतांग आहे
धुतांग म्हणजे 12 प्रकारचे धुतांग असतात महाकाला, त्याच्यापैकी एक प्रॅक्टिस करायचं म्हणतात. त्याला म्हणतात सोनसिका धुतांग. सोनसिका धुतांग म्हणजे जिथं सेमेटरी आहे, जिथं मूर्ती जाळल्या जातात, ओके, तिथं जाऊन राहणे. कारण की डेथ मेडिटेशन करायचं असतं, हे मृत्यूवरचं ध्यान. ओके. तर डीके आणि भवनाचं असं. तर महाकाला एका सिमेट्रीमध्ये राहायला लागतात, म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतात, स्मशान. स्मशानात राहायला लागतात. तर तिथे एक लेडी असते जी रोज त्या स्मशानाचं काम करते. तर ती अर्ली म्हणजे लेट नाईट येत असते आणि अर्ली मॉर्निंग जात असते. तर तिथे कोणाला माहीत पडत नाही की त्या लेडीज वर्क करत आहे, बट सम काइंड ऑफ ओल्ड लेडीज, म्हातारी लेडी असते. सो काय होतं की तिला समजतं की महाकाला इथं म्हणजे हे प्रत्येक मेडिटेशन करतायत आणि प्रॅक्टिस करतायत भूतांगाची. सो शी हेल्पफुल, ती कधीही मदतनीस राहते त्यांना. मग जसं प्रॅक्टिस समोर जाते, मग ती काय करते की एक दिवस खूप यंग लेडीची बॉडी येते. ओके. तर जे फॉलनेस ऑफ मेडिटेशन आहे, मी चित्र दाखवणार नाही कारण की मे बी तुमच्यापैकी बरेच जण डिस्टर्ब होऊन जातील. लुकिंग या प्रकारचे चित्र पाहणं खूप शुभ असतात, बिकॉज ट्रुथ कमिंग ना, कारण की तुम्ही सत्यापर्यंत पोहोचता. जे असत्य आहे शरीराप्रती हे शरीर खूप सुंदर आहे अँड लाईक दॅट, हे नश्वर आहे, हा भ्रम निघून जातो सगळा. तर ती लेडी महाकालाला म्हणते की लेडीज महाकालाला म्हणते की म्हणते आज एक एकदम यंग आणि ब्युटिफुल लेडीची बॉडी आलेली आहे. ते म्हणतात की ओके, तुम्ही सेटअप करा आणि तर ती पहिले बोलवते बघण्यासाठी. तर ती जी बॉडी असते, जी बॉडी असते ते पूर्ण ओपन करून टाकतात तिथली दिसते. ओके. तर महाकाला बघतात अँड देन अंदर जातात आणि रिफ्लेक्ट करतात, ते मेडिटेशन स्टार्ट करतात. सो काय होतं की ज्यावेळेस ते म्हणतात की बॉडी जेव्हा तुम्ही सेटअप करसाल आणि बर्न करसाल, ओके, बर्न म्हणजे जाळसाल, जाळायला सुरुवात करसाल, तो त्या टाइम तुम्ही मला बोलवा. तो लेडी सेम करते. देन काय होतं की महाकाला सॉरी, महाकाला येतात अँड देन जी सुंदर शरीर होतं एकदम, तर ते एखाद्या लाकडासारखं जळायला लागतं. ओके. एकदम शरीर जे आहे ते लाकडासारखंच जळतं नंतर. तो जळायला लागतं and जी वरची स्किन आहे ती निघायला लागते हळूहळू. बर्निंग प्रोसेस ऑल नो ना, प्रत्येकाला माहिती कसं होतं. तर नंतर स्मॉल टिश्यूज, जे टेंडरनेस असतं अंदरचं व्हाईट व्हाईट असतं, ते ऑल्सो कमिंग, देन रेडनेस काम. ओके. तर याच्या प्रोसेस असतात की पूर्ण जळणं, देन रेडनेस आणि दिस देन बोन पर्यंत जातात. सो दिस काम दिस गोईंग लाईक दॅट. तर महाकालाला मग तिथंच भगवान बुद्धांची एक गाथा घडते. अनिच्च वर्त संखार उपादवाय धम्मिनो उपजित्वा निरुच्यन्ति ते समुपो समोसु. हे महापरिनिब्बाण सुत्तामधलं आहे. परंतु
ही जी गाथा आहे ही श्रीलंकेमध्ये आणि थायलंडमध्ये बऱ्याच ठिकाणी सेमेट्रीच्या बाहेर असते, म्हणजे जिथं जाळल्या जातं आणि जिथं बर्न केला जातं बॉडी तिथं. अनिच्यवत्त संखार उपादवाय धम्मिनो उपचित्वा निरुच्यन्ति तेषां उपोसमो सुखो. तर या ही जी गाथा आहे अर्थ आहे की ऑल थिंग्स आर इम्परमनंट. सर्व ज्या गोष्टी आहेत ते नाशवंत आहेत. ते ते निर्माण होतात आणि नष्ट होतात. तर जसे ते निर्माण होतात त्यांचा अंतही होतो आणि ज्यावेळेस त्यांचा अंत होतो ओके ते सुखकारक असतात. हा त्या गाथेचा अर्थ. तर तिथं त्यांना ती गाथा आठवते आणि ते अरंत होतात. ओके, सो इट्स व्हेरी ब्युटिफुल ना की त्यांनी ट्रुथ बघितलं ना ऍक्च्युली. 95% आर लेडीज. 95% लेडीज. सो एव्हरीबडी नो की काय होतं ऍक्च्युअल ब्युटी, ज्याला तुम्ही सुंदरता म्हणता. इवन इवन 75-year-old लेडी ऑल्सो थिंक शी इज ब्युटिफुल. याबद्दल मी माग एक एक गाथा घेतली होती. सो आय विल नॉट फोकस ऑन दॅट थिंग. ओके, बिकॉज तुम्ही अटॅच राहता ब्युटी सोबत. आणि इफ आय से समथिंग might be you get angry or sad or disappointed. Okay, everybody, all ladies like to see very beautiful, right? They, why this happen? का होतच? Because one minute, give me 1 minute. Okay, that door is shuttering. Huh? So, okay, आपण ब्युटीवर होतो. ओके, सो इम्पॉर्टंट आहे की जी ट्रूथ आहे आपण लवकरात लवकर बघून या गोष्टीपासून दूर व्हायला पाहिजे. बिकॉज मेनी मेनी वुमन्स आर ऑब्सेस्ड, ऑब्सेस्ड. they can't can't go without beautifying themselves. त्यांना स्वतःला सुंदर जोपर्यंत ते दिसणार ते कांट मूव. ओके, like that. It's also Mara. Okay, so that's why Buddha say na ki नच्च गीतवादित माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठान सुखदर्शन also. But माला गंध विलेपन धारण मंडन is don't wear the malas. And vilepan means that moisture, that beautiful, making beautiful thing. म्हणजे शरीराला सुंदर बनवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा यूज नाही करायचा आहे. देन ऑइल्स, राईट. विहारामध्ये हे विनय असतात. जेव्हा तुम्ही एखाद्या विहारामध्ये प्रॅक्टिसला जाता दॅट टाइम इट्स हे हे तिथले विनय असतात. ओके, मीन्स व्हॉट यू थिंक इज ब्युटिफुल, ज्याला आपण सुंदर म्हणत इट्स इट्स नॉट रिअली ब्युटिफुल. ओके, काही उदाहरणं मी याच्यासाठी देऊ शकतो, बट इट इज व्हेरी डिस्गस्टिंग. साजन चास एक उदाहरण आहे. इफ यू लाईक आय कॅन गिव्ह, बट इट्स व्हेरी डिस्गस्टिंग. ओके, आय गिव्ह आफ्टर द टॉक. ओके. सो जे महाकाला असतात त्यांना ही गाथा म्हणतात. तर त्या गाथेमध्ये काय ऑल थिंग्स आर इम्परमनंट.
म्हणजे सर्व गोष्टीच्या नाशवंत आहे. ओके. तर परंतु आपला भ्रम असतो की सर्व गोष्टी नाशवंत नाहीये, त्यामुळं आपण त्याला चिपकून राहतो. त्यानंतर ज्या वेळेस या घटनांचा अंत होतो, प्रत्येक घटनांचा अंत होणार आहे, निर्माण होणार आहे, नष्ट होणार आहे. परंतु ज्यावेळेस अंत होत असतो, तर ते अंत हे सुखकारक असतो. परंतु हे लवकर समजत नाही, कारण की मनामध्ये भ्रम असतो. Okay? भ्रम म्हणजेच मारा आहे, डिल्युजन. सो दिस डिल्युजन, याचं काम काय, की याचं काम आहे की आपल्याला पोहोचू देत नाही ट्रुथ पर्यंत. जसं की त्या दिवशी मी एक उदाहरण दिलं होतं मॅजिकचं, आठवतं? मॅजिशियन असतो जो जादूगार, समोर जो व्यक्ती बसलेला असतो त्याला वाटतं की जादूगार जो आहे तो मॅजिक करत आहे, जादू करत आहे. पण एखादा व्यक्ती त्या मॅजिशियनच्या माग जर उभा आहे, कर्टनच्या माग, ओके, त्याच्या माग उभं राहून तो रिअल पाहू शकतो की खरंच ही जादू आहे. सो सेम डिल्युजन इज ऑल्सो लाईक अ मॅजिक. म्हणजे मोह पण एक जादू सारखंच काम करतात आपल्याला जोपर्यंत नाही पोहोचू देत. तर मग महाकाला एक हरण, सॉरी, हरण, मग ते हरण होऊन जातात. तर डिफरंट या स्टोरीचा सेकंड पार्ट हा आहे की चुलकाला जे व्यवस्थित प्रॅक्टिस करत नाही, जस्ट इटिंग, स्लीपिंग, कुठे झोपणं, एव्हरी टाइम स्लीपिंग, इटिंग, गॉसिपिंग, टॉकिंग, एकूण सोबत गॉसिप करणं, टॉक करणं, नॉट सिरियस, नो सिरियसनेस. Many practitioner also like that, not take seriously. ओके. तर मी समोर सांगेल काय होतं याच्यात सिरियस न घेतल्यानं. सिरियस मीन्स ओके, ऑल ऑफ यू हॅव ड्युटीज, प्रत्येकाला काम आहे, बट बट वी हॅव टू गिव्ह सम इम्पॉर्टन्स टू द प्रॅक्टिस समवेअर हाव. कुठंतरी आपल्याला प्रॅक्टिसला महत्व देण्याचं गरजेचं असतं, बिकॉज ऑफ द सफरिंग, दुःखामुळे. तर डिफरंट दुसऱ्या स्टोरीमध्ये महाकाल आहे त्या विहारामध्ये बिलकुल व्यवस्थित राहत नाही. सो बुद्धा नो ऑल, बुद्धाला सगळं काही माहित राहत. तर तर हे महाकाला जे असतात ते भगवान बुद्ध आणि संघाला ऑफर करतात भोजनदान आणि म्हणतात की प्लीज आमच्या घरी, म्हणजे घरी भोजनासाठी या, आणि ते घरी इन्फॉर्म करतात. तर शूलकालाला भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही जा समोर आणि संघ आणि सगळ्यांसाठी म्हणजे सगळे सीट्स वगैरे अरेंज करा. तर हे जे शूलकालाचे जे वाईफ असतात ते डिसाईड करतात की की भंते आले की आपण त्यांना ओव्हरवेल्म करू. ओव्हरवेल्म म्हणजे त्यांना परस्यूट करू, त्यांना त्यांना मोहात टाकू आपण आणि त्याच्यावर. तर ते येतात आणि शुल्कालाचे ते ऑलरेडी सिरियस नसतात, व्हेरी व्हेरी लो प्रॅक्टिस. ओके. त्यांना घरी येतात देन हे जे वाईफ असतात आणि नौकर असतात ते ऑलरेडी ते प्लॅन, आणि मग ते सीट कुठच्या कुठे ठेवतात, सिनियर भिक्खू माग, ज्युनियर भिक्खू समोर, त्या टाईप सीट्स ठेवतात, सिटिंग अरेंजमेंट. आणि भगवान बुद्धाची सीट कुठंतरी असं ठेवून तर चुलकाला जे असतात ते म्हणायला लागतात की काय करताय तुम्ही, असं बरोबर नाही, हे नाही, ते पण सगळं. हो, तुम्ही कोण आहात, तुम्ही कोण आहात जे आम्हाला ऑर्डर करत हे शिकवत आहे, आम्हाला गरज नाहीये, आम्हाला या सगळ्या गोष्टीची गरज नाही. हे असं का होतं, कारण की भ्रम. ओके. भ्रम असतो, सत्याची गरज नाही. नॉर्मल गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण इंद्रिय सुखामध्ये जातो, जे असत्य आहे, जो एक भ्रम आहे, तो दुःखापर्यंत शुअर घेऊन जातो. परंतु त्या भ्रमामुळे आपण त्याला सत्य समजतो आणि आपण सेन्शुअल डिझायरचे एक्सपिरियन्स घेतो. इंद्रिय सुखाद्वारे आपण त्याला सत्य समजून त्याला चिपकून जातो. आणि जर कोणी त्यावेळेस सांगितलं की हे असं असं आहे, हे आहे,
देन देअर इगो गॉट स्ट्रक. कारण की मीला इंद्रिय सुखाची लालसा लागलेली असते, आसक्ती लागलेली असते. त्यामुळं काय होतं की जसं की बघा आता काही काही जण मूव आउट होत आहे, समवेअर काही काही जणांना हर्ट होतं जर ते त्यामध्ये गुंतलेले असतील तर. ओके, मी हे जे धम्मपद आहे मी हिस्टॉरिकल नाही देत आहे, मी मोस्टली प्रेझेंट मोमेंटशी कनेक्टेड देत आहे. तर मे बी मी तुमच्यावरही बोलून देईन ना, जर प्लीज. त्याच्यामुळेच मी 5 मिनिट घेतोय. इज देअर समथिंग सिरियसनेस? खरंच त्यांच्यामध्ये सिरियसनेस आहे की नॉट? ओके, maybe have some job or duties, but uh, if not have the job and duties, they can stay and they can listen. But sometimes what happen, uh, काही काही धम्म असे असतात की त्यांचा जो इगो असतो तो हलवून टाकतो. त्यांचे जे ऑब्सेशन्स असतात, सॉरी, त्यांचे जे ऑब्सेशन्स असतात, त्यांचा जो मीचा संकल्प असतो ते हलवून टाकतात. ओके, त्यामुळं काय होतं की जेव्हा आय हलतो त्यावेळेस व्यक्तीला हर्ट होतं. समवेअर मी ज्यावेळेस ब्युटी बद्दल बोलेल आणि याच्याबद्दल समवेअर जर हर्ट होत असेल, सो इट इज अ रिफ्लेक्शन. हे आपल्याला स्वतः चेक करायचं आहे की इज इट अ फॉल्ट ऑफ दॅट ओरेटर, जो बोलतोय त्याचा फॉल्ट आहे, का इट इज अ फॉल्ट ऑफ माय ओन व्ह्यूज, माझ्या स्वतःचा व्ह्यूजचा फॉल्ट आहे, जे मी इतक्या वर्षापासून स्वतःसोबत जोडून ठेवलेले आहेत. ओके, सो व्हॉट आय मीन की हे जे वाईफ्स असतात, हे जे पत्नी असतात, त्याला पकडतात आणि त्यांचे जीवर ओढतात जबरदस्ती आणि त्यांना पांढरे कपडे घालून. आणि ऑलरेडी चुलकाला जे आहेत ते एवढे सिरियस नसतात. यू ऑलरेडी नो ना, आधी सांगितलं की ते एवढे सिरियस नसतात प्रॅक्टिस मध्ये. ते म्हणा ओके, नो प्रॉब्लेम. काहीतरी बिहारामध्ये खाऊन तसंच जगत होतो मी, आता इकडे येऊन नॉर्मली लाईफ ते ले पर्सन म्हणून का बनतात. ओके, यू अंडरस्टँड की का बनतात? कारण की जे सेन्सेसला आपल्याला गार्ड करायला पाहिजे, जे आपण प्रॅक्टिस मध्ये जसं राहायला पाहिजे, विनयामध्ये जसं राहायला पाहिजे, तसं चूल राहत नाही. त्यामुळे जी पहिली गाथा इथे लागते ती चूल लागते की जो व्यक्ती इंद्रिय सुखामध्ये अवलंबित आहे, जो व्यक्ती इंद्रिय सुखाला कंटिन्यू उपभोगत आहे, जो स्वतःला कंट्रोल करत नाहीये, जो ऊर्जायुक्त नाहीये, जो सत्कर्म करत नाही, जो ध्यान मार्गी नाही, जो जो इंद्रिय दुर्गुणांना थांबवण्याचा प्रयत्न करत नाही, तर त्याला मारा कसा घेऊन जाईल? जसं की एखादं कोवळं रोपट आहे ज्याचे मूळ जास्त नाही, एखादा स्ट्रॉंग विंड येते, जोरात हवा येते, तसं त्याला उडून घेऊन जातं, त्या टाईप. तर ही चूल कालाची दशा होऊन जाते. Then, तर चूल काला जे आहे ते बघून बुद्धाजवळ जातात आणि मग म्हणतात की माझ्यासोबत असं झालं. भगवान बुद्ध ऑलरेडी माहिती असतं की जस्ट स्टुपिड पर्सन, दॅट ही ओनली युसिंग monk life for his own satisfaction. तर मग भगवान बुद्ध आणि संघ सगळे जातात आणि परंतु त्यांचे जे दुसऱ्या महाकालाचे जे वाईफ असतात, ओके, ते डिसाईड करतात की जसं चूल कालाच्या वाईफने केलं, आय हॅव टू डू दॅट, मला तसंच करायचं आहे. परंतु त्यांची यावेळेसची जी कामना असते ती पूर्ण होत नाही, कारण की महाकाला यावेळेस येत नाही त्यांच्यासोबत भगवान बुद्धासोबत. तर मग चुलकाला त्यांना सेकंड टाइम इन्व्हाइट करतात. सेकंड टाइम भगवान बुद्ध महाकालाला घेऊन येतात. ओके, नाव व्हेरी इंटरेस्टिंग ना.
तर महाकालाला आणल्यानंतर महाकालांना भगवान बुद्ध म्हणतात की सगळे ऍक्च्युली त्यावेळेस काय व्हायचं की भगवान बुद्ध प्रवचन दिले प्रवचनानंतर जे काही गिफ्ट भेटायचे त्यानंतर भगवान बुद्ध त्यांना प्रवचन द्यायचे तर आणि ब्लेसिंग द्यायचे आफ्टर द ब्लेसिंग म्हणजे आशीर्वाद गाथा म्हटल्यानंतर भगवान बुद्ध मग महाकालाला म्हणतात की महाकाला तुम्ही इथं थांबा ओके आणि यांना जे प्रवचन येते त्या ऑलरेडी भिक्खूंना माहिती असतं की रिसेंट डेज मध्ये काय घडलेलं आहे भगवान बुद्ध रस्त्याने जात असतात आणि प्रत्येक जण म्हणतात की भगवान बुद्धांना समजत नाही का की असं असं घडलं होतं मी बी महाकालासोबत तसं बट अदर पीपल अदर मंक्स डोंट नो ना त्यांना माहित नाही की ते अनंत आहेत ओके स्ट्रॉंग सो महाकाला जातात आणि प्रवचन देतात and that the vibes coming at 8 women 8 ladies येतात and they start to touching त्यांना टच करायला लागतात and actually भिक्खूला टच नाही करतात वुमन्स कांट टच द मार्क्स ते म्हणतात हो हो हो, ते हसायला लागतात ट्राय टू एंटायसिंग त्यांना मोहित करायचा प्रयत्न करायला लागतात ओके बट महाकाला ऑलरेडी सी ना young body and what happened अनिच्छवत संकार right त्या टाईप रिमाइंडिंग अँड what happened तिचीवर जसं हात टच करायला लागतात की गो इन टू मेडिटेटिव्ह स्टेट्स ध्यानाच्या पायऱ्यामध्ये जातात सॉरी अँड स्टार्ट टू फ्लिप तर जमिनीपासून उंच उडायला लागतात ओके थोडे वर येतात अँड ते जे रूप असतं ते ब्लास्ट करून निघून जातात बिकॉज ही इज अ नॉट अ जोक सो बिकॉज ही त्यांना इद्दी आहे त्यांना पॉवर्स आहे अनंताच्या ज्ञानाच्या माध्यमातून निर्माण होणार आहे अँड ते निघून जातात त्यांना भगवान बुद्धाच्या समोर येतात. Then भगवान बुद्ध आणि संघ समोर जातात आणि एक प्रवचन भगवान बुद्ध सगळ्या संघाला देतात काय काय होतं एव्हरीथिंग मग भगवान बुद्ध इथं ती गाथा तर इथं जे आहे इथं माराचं वर्क राहतं मारा ओके तर या मारामध्ये 5 प्रकारचे मारा असतात कसं स्कंद मारा म्हणजे जे 5 ऍग्रिगेट्स आहे आपले रूप स्कंद वेदना स्कंद संन्यास स्कंद संस्कार स्कंद आणि विज्ञान स्कंद ओके हे जे 5 स्कंद आहे हे 5 स्कंद जे प्रत्येक वेळेस बदलत राहतात तर हे 5 स्कंद कसे बदलतात जसं की वय वाढतं म्हातारपण येतं त्याच्यानंतर आजारपण येतं त्यानंतर मृत्यू येतो तर हे जे चेंजेस होत राहतात डिसॅबिलिटीज येतात जसं की सगळं चांगलं आहे आणि एकदम तुम्हाला आजारपण येतं तुम्ही प्रॅक्टिस नाही करू शकत म्हातारपण आलं की प्रॅक्टिस नाही करू शकत वय वाढलं की प्रॅक्टिस नाही करू शकत आता जसं की तुम्ही 53, 54, 50, 40, 30, 25 या टाईप असतं सो नाव यू कॅन डू तुम्ही प्रॅक्टिसला वेळ देऊ शकता शील पालन करू शकता तुम्ही पारामिता पालन करू शकता राईट तर हे आता करू शकता पण जसं जसं वय वाढतं ओके देन पेन दुःख वाढायला लागतं त्रास व्हायला लागतो ऐकू येत नाही डिसॅबिलिटीज येतात शुगर अँड ओके पॅरालिसिस मेनी मेनी थिंग्स कमिंग ओके कॅन्सर लाईक दॅट ओके मेनी मेनी थिंग्स देन व्हॉट हॅपन आपण प्रॅक्टिस नाही करू शकत ओके दिस इज द मारा व्हॉट हॅपन डिल्युजन कमिंग ना कारण की स्कंदाला काय होतं की रूपस्कंद काय करतं की जे रूप आहे चार धातूंनी बनलेलं आहे ते भ्रम निर्माण होतो की हे सुंदर आहे मग यालाच ब्युटिफाय करा अट्रॅक्ट करा लस्ट क्रिया रायझिंग ओके ऑल दिस प्रोसेस रायझिंग ना मग जसं जसं आपण ओके मॅन मॅन अँड वुमन
इट्स बोथ आर नॅचरल प्रॉपर्टीज. नैसर्गिक संपत्ती आहे या स्त्री आणि पुरुष. परंतु स्त्री स्वतःला वेगळं समजायला लागते, पुरुष स्वतःला वेगळं समजायला लागतो. मी मुळे नैसर्गिक संपत्ती समजत नाही, निसर्गाचा भाग समजत नाही. फक्त आपली शेपटी मागची, आपल्याला शेपट्या होत्या माहिती ना, अंडरस्टँड. आपल्याला शेपट्या होत्या. ओके, रिव्होल्युशन झालं. चिंपॅझी पासून आपण माकडापासून, चिंपॅझी पासून हळूहळू आपण मानव रूपात आलो. आपल्या या बॅकबोन इथं जे शेपटी होत्या त्या नष्ट झाल्या. बट जसं जशा शेपट्या नष्ट झाल्या, डोक्यामध्ये शेपट्या तयार झाल्या. इगो. ओके, दॅट हंग अराउंड अस. ते आपल्याला मागं संसारामध्ये ओढून ठेवतात. ओके, लाईक दॅट. मग आपल्या मनात काय झालं, वी थिंकिंग दॅट आय एम स्पेशल, आय एम ब्युटिफुल, आय एम डिफरंट. ओके, all this kind of views is arise of Skandamara. Then what happened? Oh, आता जसं की स्कंदमारा जो असतो तो काम कसं करतो, की आय आय हॅव अ जॉब ऑफ टुरिझम. ओके, माझं जे काम आहे ते टुरिझमचं आहे. सो व्हॉट हॅपन इन टुरिझम, मेनी सेन्शुअल डिझायर्स इज देअर. ओके, एव्हरीबडी नो, या क्षेत्रासोबत हे असते मेनी थिंग्स. ओके, ॲज अ आय डू ऑल. प्रत्येक गोष्ट करतो मी. सॉरी, आय डोंट हॅव टू डू दॅट माय वर्क. बट याचा आणि धम्माचा संपर्क कसा आहे, की टुरिझममध्ये जेव्हा तुम्ही थायलंड सारख्या देशात किंवा व्हिएतनाम किंवा जपान सारख्या देशात जाता, सो दिस इफ बोथ आयलंड मेनी सेन्शुअल थिंग्स arise. Okay, beautiful objects, beautiful from the very tasty foods, all the beautiful sights. हं? हे जे आहे ते सगळे अराईज होतात. सो व्हॉट्स हॅपन, आपलं जे ही जी सती असते, इट्स ऑलरेडी डिस्ट्रॉय बिकॉज ऑफ दिस सेन्शुअल ऑब्जेक्ट. आपली जी माइंडफुलनेस असते, आय एम प्रॅक्टिसिंग फ्रॉम लॉंग इयर्स. 2007 2008 तेव्हापासून प्रॅक्टिस आहे. आय जस्ट कंटिन्यू. बट जेव्हा तुम्ही अशा अशा ठिकाणी पोहोचता जिथं ऑब्जेक्ट्स आहे सेन्शुअल डिझायर अराईज होण्यासाठी, अँड इफ वी आर नॉट माइंडफुल, जसं की दॅट जे चूलकाला आहे, बिकॉज ही इज ऑब्सेस ना, ते स्वतःच्या इंद्रिय सुखाशी एकदम ऑब्सेस, म्हणजे आसक्तीत होते, एकदम चिपकून होते. त्या टाईप जर आपल्या मनामध्ये दुर्गुणांना नष्ट करण्याची शक्ती नसते किंवा जागरूक नसलो आपण, तर काय होतं, जसं आपण या सेन्शुअल ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, सेन्शुअल डिझायर अराईज होऊन जाते. ओके, सो जसं जसं हे आपण पाहायला लागतो, वी स्टार्ट टू इंटॉक्सिकेटेड. म्हणजे आपण यामध्ये खूप इंटॉक्सिकेटेड, म्हणजे जसं आपण मद्य पिल्यानंतर एकदम भ्रमित होऊन जातो, एकदम गुंगी येते, लाईक दॅट. ओके, तर हे इंटॉक्सिकेशन कसं स्टार्ट होतं, तसं सेन्शुअल डिझायर पाहिलं आपण, की सर्टन काइंड्स ऑफ फ्लुइड्स अँड जे रस असतात ते ब्रेन अँड बॉडीमधून सिक्रेट व्हायला लागतं, म्हणजे सिक्रेशन व्हायला लागतं, लाईक आय थिंक डोपामाइन. ओके, दिस काइंड ऑफ केमिकल थिंग्स, जे केमिकल आहे हे आपल्या शरीरामध्ये राईज व्हायला लागतात. सो वी फील व्हेरी गुड फिलिंग, वी फील व्हेरी नाईस. तर हे जेव्हा होतं, वी इंटॉक्सिकेटेड विथ दिस काइंड ऑफ केमिकल रिएक्शन्स. हे जे केमिकल्स आहे याच्यामध्ये आपण हे पियाला लागतो आपण लिटरली. ओके, वी लाईक लाईक दिस दिस काइंड ऑफ डोपामाइन्स अँड दिस थिंग्स. ओके, सो इवन जे ड्रग्स वगैरे घेतात ना, तर ड्रग्स घेतल्यानंतर हे जे घेतल्यानंतर डोपामाइन अँड आय थिंक डिफरंट काइंड ऑफ केमिकल्स जे सिक्रेशन व्हायला लागतात. सो या पद्धतीने व्हायला लागतं. दॅट्स वाय पीपल या टुरिझम मधल्या लॉट ऑफ स्टोरीज आहेत माझं, बट आय डोंट वॉन्ट टू शेअर. सम आर व्हेरी बॅड. ओके, पीपल जेव्हा माझ्यासोबत येतात ना, दे से हो, वी विल गो ओनली टू टेम्पल. आम्ही फक्त विहारामध्ये जाऊ. वी डोंट वॉन्ट व्हेरी लॅविश थिंग्स. ओके,
बट दे गो देअर, ते जेव्हा तिथे जातात, they see beautiful things, beautiful ladies and girls. They got intoxicated, okay, and they want that. And I don't want to share that, but that's a black things, black side of tourism. Okay, that's a black side of या क्षेत्राची ती काळी बाजू आहे. Okay, so but I know all that. Because if you want to be expert in anything, you must know the plus and minus of that things. Okay. So these things happen. So ज्यावेळेस असं होतं, सो काय होतं की आपले जे स्कंद मारा आहे तो आपल्यावर ओव्हर पॉवर होऊन जातो. जसं की तुमची सुंदरता आहे, सुंदरता जी आहे ती स्कंद मारा आहे. तुमच्या शरीराप्रती असलेली तुमच्या आसक्ती आणि सुंदरतेप्रती असलेलं एक भ्रम. ओके, तर हे ज्यावेळेस बदलतं, ज्यावेळेस बदलतं ते आपल्याला दुःख होतं आणि त्यावेळेस आपण प्रॅक्टिस करू शकतो. त्याच्यानंतर असतं क्लेश मारा. क्लेश मारा म्हणजे दुर्गुण, ग्रीड, हेट्रेड अँड डिल्युजन, अँगर. तर हे जे दुर्गुण असतात ते आपल्याला काय करतात, क्रिपल करतात. क्रिपल म्हणजे आपल्याला अधू करून टाकतात. अधू, त्याला आपल्याला लंगडं आणि पांगळं म्हणतो ना आपण. आय एम सॉरी कोणी असेल तर, तो शब्द माझ्या मनात आलाय. म्हणजे डिसॅबल करून टाकतं आपल्याला. तर आपली जी सती असते, हे दुर्गुण काय करतात, आपली जी सत्य आणि आपली जी सद्गुण असतात, हँडिकॅप, याला क्रिपल करतात, हँडिकॅप करून टाकतात. हे आहेत क्लेश मारा. हे जे क्लेश असतात ना, हे दुर्गुण हे प्रत्येक क्षणाला आपल्याजवळ काम करत असतात. दुर्गुणांना फक्त एकच अँटीडोट आहे, ती आहे माइंडफुलनेस, जागरूकता. ओके, तर हे आहे क्लेश मारा. ओके? त्यानंतर असतं अभिसंखार मारा. अभिसंखार मारा मीन्स जे काही आपण कर्म केलेले आहेत मागचे 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 जन्मातले, ओके, मेनी मेनी लाईफ, नॉट ओनली दिस लाईफ. कोणी कोणी म्हणतं की ओ आय हॅव आय डिड मेनी मेनी गुड काम. ओके, जसं की मी रोज प्रवचन देते, बट आय ऑल्सो मीन्स समटाइम सिक अँड समटाइम डिसेबल, त्या टाईप. ओके, मी हे नाही म्हणत की आय गो टू टुरिझम आय एम नॉट इंटॉक्सिकेटेड, आय ऑल्सो इंटॉक्सिकेटेड. ओके, तुम्ही जेव्हा स्ट्रॉंग ऑब्जेक्टच्या ह्याच्यात जातात, यू ऑल्सो इंटॉक्सिकेटेड. ओके, तुम्ही पण भ्रमित होऊन जाता, बट ओनली माइंडफुलनेस कॅन सेव्ह. त्यावेळेस फक्त सम्यक स्मृती आहे तेच वाचू शकते. सो व्हॉट हॅपन, तर अभिसंखार मारा म्हणजे जे तुम्ही वाईट कर्म केलेले असतात ते आपल्यासोबत कंटिन्यू असतात. Okay? ते आपल्यासोबत कंटिन्यू असतात. सो वी ऑलवेज दॅट थिंक, ज्यावेळेस हे अभिसंखार मारा उत्पन्न होतात, तर हे आपल्या प्रॅक्टिसला नष्ट करण्यासाठी उत्पन्न होत असतात. जसं की अं, एक उदाहरण देतो. आता मी सपोज प्रॅक्टिस करते, गुड गोइंग, एव्हरीथिंग इज गोइंग गुड, आय एम सपोर्टिंग द संघ अँड धम्म. बट व्हॉट हॅपन, समटाइम्स सिकनेस कम, sometimes something happen, some people come and talk to me bad, talk to me very very loudly. What happened that time? If I am not mindful, मी जर त्यावेळेस कोणी येत असेल, कोणी मला रॉंगली बोलत असेल, अँड माझी प्रॅक्टिस व्यवस्थित चालू आहे, अँड समथिंग इज बॅड इज कमिंग, आणि सिकनेस, ओके, काहीही होत असेल, सो दिस इज ऑल बिकॉज ऑफ आवर काम. आपण जे काही वाईट केलेलं आहे, जसं की महामोगलांचं उदाहरण घ्या. महामोगल आहे, सॉरी, वेंड्राबल महामोगल आहेत. तर त्यांनी जे कर्म केले होते आई वडिलांना मारण्याचे, सो इव्हन अरहंत अरहंत असताना सुद्धा त्यांना ते भोगावं लागलं. इव्हन नॉट बुद्ध ऑल्सो मेनी मेनी काम. ओके, दिस इज अभिसंखार मार. हे जे आहे, हे आपले कर्म जे आहे बिजून ते पुन्हा पुन्हा त्याचे रिझल्ट देऊन माराचं काम करतात, आपली प्रॅक्टिस उडवण्याचं काम. नंतर देवपुत्त महाराज. देवपुत्त महाराज सम काइंड ऑफ देवास. ओके, काही देवता असतात जे आपल्याला, आणि जे एंजल थिंग्स, ओके, त्याला गंधर्व म्हणतो आपण, ते माराचं काम करतात. ओके,
हे जे महाराज असतात, आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलेलो आहे. काही जणांना काही विजन्स दिसतात. ओके, प्रॅक्टिसमध्ये काही जणांना वास येतो, काही जणांना असं वाटतं की काही टच करून गेलं. ओके, दिस थिंग हॅपन बिकॉज ऑफ द देवपुत्त महाराज. ओके, तर हे लास्ट वन इज अ मच्छू महाराज. दिस इज द बिगेस्ट वन. तर हा जो भ्रम असतो आपला की आपल्याकडे संपत्ती आहे, आपल्याकडे सगळं आहे, एव्हरीथिंग वी हॅव, देन व्हॉट हॅपन, द मच्छू महाराज कम, द डेथ, मृत्यू कम व्हेरी फास्ट, म्हणजे खूप लवकर येऊन जातो. अँड आपली जेवढी पॉवर असते, आपण जे काही व्ह्यूज असते, आपले जे काही आपण निर्माण केलेलं असतं, आपली जेवढी काही शक्ती असते ते एका क्षणात ओढून घेऊन चालले जातात. आणि आपली जी प्रॅक्टिस असते, जी आपल्याला निर्वाणापर्यंत घेऊन जायची आहे, ती मधातच कुठेतरी ब्रेक करून टाकते. दिस इज द मच्छू मारा, मृत्यूचा मारा. सो हा जो भ्रम आहे आपला, हा आपण नष्ट करून टाका की आपण खूप सुंदर आहोत, आपण खूप हे आहोत. हा पण भ्रम निर्माण करून क्या नष्ट करा की आपण कधी म्हातारे होणार नाही, आपल्याला आजार पण होणार नाही. ओके, मी लाईफ मध्ये ओनली वन टाइम आय गो टू हॉस्पिटलाइज. ओके, नाव आय एम 41. बट ओनली, मी प्राऊडली नाही म्हणत, आय एम सॉरी, बट आय एम जस्ट शेअरिंग द एक्सपिरियन्स. ओके, व्हेरी हेल्दी. ओके, नथिंग, म्हणजे काहीच नव्हतं. व्हेरी हेल्दी, व्हेरी गुड. Okay, taking the tour and intoxicated, lot of money and all these things. Somewhere I get it proud also. Okay, because all these are the power. ज्यावेळेस व्यक्तीजवळ शक्ती येते त्यावेळेस तो काय होतो, भ्रमित होऊन जातो, दुर्गुणी होऊन जातो. सो आपण काय झालं की स्कंदमारा ऍक्टिव्हेटेड. व्हॉट हॅपन, स्कंदमारा मीन्स द sickness come. Okay, I nearly die. Okay, I always share this experience because I learned from this experience. Okay, I nearly to come to the death. म्हणजे पूर्ण मरणारच होतो. I literally saw. Then the Sangha, Dhamma always save us, you know. That's why Buddha say ना की जो धम्माचं रक्षण करतो, तर धम्म त्यांचं रक्षण करतो. Same thing happened then when Rabbi Nyansi send the blessings and chant Parit, and I recover. Okay, but why I share this experience की त्या दिवशी I decided if I live, की जर मी जगलो, I will I will accelerate my वर्क स्पीड. मी खूप एक्सलरेट करून टाकेन स्वतःला. मी खूप, म्हणजे जे काम आहे ते खूप पॉवरफुल, म्हणजे धम्माचं काम खूप समोर घेऊन जाईल. आणि जे काही मी चुका केलेल्या आहे, जे काही मी इंटॉक्सिकेटेड झालो, ओके, आय नॉट डिड एनिथिंग रॉंग, पण जिथं जिथं मी भ्रमित झालो, इंटॉक्सिकेटेड झालो, ओके, आय विल कम आउट. आय विल इम्प्रूव्ह माय सेल्फ मोर अँड मोर. ओके, त्या दिवशी नंतर, ज्या दिवशी बंदेनं ब्लेसिंग पाठवली, ओके, लिटरली 104 ताप असायचा मला. 8 days, 8 दिवस, 104, 103 ताप असायचा. सो त्या दिवशीपासून तर आतापर्यंत आय नेव्हर फॉल, म्हणजे आय नेव्हर गेट एनी टेम्परेचर. आतापर्यंत ताप नाही आला. आय डोंट नो, बट इट इज द पॉवर ऑफ Bhante's blessings. So this is त्या दिवशी I reflected that whatever the sickness I come and anything happen, I will not stop this work. I will push myself and I will every day I will work. So little by little I come at and recover, and then opportunity arise. So that's why I'm taking lot of efforts. त्याच्यामुळे मी काय करते की खूप एफर्ट घेते. Because I saw that death come any time and take us. That time I saw very, very bad visions. Means मृत्यू येत असताना तुम्हाला त्यावेळेस विशेष आय 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 एम नॉट एबल टू मेडिटेट. ओके, पण ते रोज मला कॉल करायचे, मॉर्निंग अँड इव्हनिंग, मेडिटेट मेडिटेट, बट नॉट एबल. ओके, मग भांतेना मी म्हणायचं की भांते, नॉट एबल, मी इवन बसू शकत नाही, इवन आय कांट डू मेत्ता अँड बुद्धानुसाठी. मग बंतेनी सेंड मी सम चॅन्टिंग, जस्ट लिसन म्हणे. त्यांनी त्यांच्या आवाजामध्ये चॅन्टिंग पाठवली, जस्ट लिसन. मग आई जस्ट लिसनिंग. ओके, लिसनिंग लिसनिंग लिसनिंग.
and blessing also listening. Okay, miracle happened. Next day, I totally recovered, totally recovered. And within 2 days, I got discharged. So this is not magic, huh? This is not magic. This is the power of Dhamma Shakti. But what happened? The Skanda Maharaj, that जे भ्रम असतो ना आपला की सुंदरता आहे, हे आहे, ते आहे, इंद्रिय सुख हे खरं आहे, आपण सोडायला नाही पाहिजे, आपल्याला हे सगळं आहे, हे आहे, ते ऑल दीज आर फूलिशनेस. हा माझा मूर्खपणा होता. बट आय लीव दॅट बिहाइंड लॉंग टाइम ॲगो नाऊ. हे तर मला आधीच कळलेलं होतं. बट कधी कधी काय होतं की प्रॅक्टिशनर गेट डिल्युडेड, प्रॅक्टिशनर गेट इंटॉक्सिकेटेड. ओके, ज्याला सुंदरता म्हणतो ना आपण, दिस इज द पोर्टेबल टॉयलेट. यू नो पोर्टेबल टॉयलेट? तुम्हाला पोर्टेबल जे हलवणारं जे टॉयलेट असतं, जे टॉयलेटच्या गाड्या नसतात, वी आर ऑल्सो पोर्टेबल टॉयलेट. ओके, आय एम सॉरी टू से बट वी ऑल्सो कीप द युरिन अँड दिस डर्टी थिंग्स ना आपल्या शरीरामध्ये आपण घेऊन फिरतो हे सगळं. ओके, सो वी आर नॉट ब्युटिफुल. जर आपण अप अँड डाऊन केलं ना, वी आर नॉट ब्युटिफुल. सो दॅट्स वाय बुद्ध से दॅट वी शुड मस्ट अंडरस्टँड दिस मच्चू महाराज. इट विल कम वन डे. ओके, मे बी कम टुमॉरो. यापैकी बरेच जण or somehow one or two maybe die tomorrow. Maybe I die tomorrow. Okay, don't be afraid. Huh? So this thing happen. ह्या गोष्टी होत असतात. So this is the Machu Mara and angelic Mara, the Devaputta Mara. Even the Mahakashyap also Devaputta Mara. Okay, he also Devaputta Mara. So this is the या प्रकारे लॉर्ड बुद्ध तिथे त्यांना शिकवतात. Okay. So काय होतं की जे तिथे भिक्खू असतात ते सगळे ऐकत असतात. तर ही गाथा म्हटल्यानंतर ऑल आर स्वतःपन्न. ओके, सगळेचे सगळे स्वतःपन्न होतात. ओके, सो व्हॉट हॅपन ही जी टीचिंग आहे, इट कम इट जे काही शिकवते मी, सॉरी मी नाही, जे काही भगवान बुद्धांची शिकवणीचं मी शिकवलं जात आहे. सो प्लीज पुट ऑल दिस इन टू द ऍक्शन. एक कृतीमध्ये आणण्यासाठी. ओके, मी हे नाही म्हणत यू जस्ट गो आउटसाइड, नॉट नॉट वेल, म्हणजे तुम्ही व्यवस्थित जाऊ नका. तुम्ही म्हणजे यू हॅव टू, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित जावंच लागेल. नॉट बट डोंट ट्राय टू ब्युटिफाय युअर सेल्फ. ओके, क्रीम अँड ऑल दिस थिंग, जस्ट थ्रो इट अवे. खरी सुंदरता आत्मविश्वासामध्ये असते. ही स्त्रियांची खरी सुंदरता त्यांच्या सद्गुणामध्ये असते. दॅट्स द ज्वेल. तुमचे जे रत्न आहे ना, ज्याला आपण हिरे वगैरे म्हणतो ना, हिरेमान, ते रत्न जर तुम्हाला चढवायचे असतील ना, तर ते त्रिरत्न चढवा. ओके, ते बुद्ध धम्म संघ हे तुमच्यामध्ये ही रत्न चढवा. सी हाऊ ब्युटिफुल यू आर. ओके, मेत्ताची प्रॅक्टिस करा, तुम्हाला कधी कोणत्या क्रीमची गरज नाही. जे जे मैत्री भावनेमध्ये खूप निपुण असतात, त्यांची स्किन खूप ब्राईट अँड व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. ओके, त्यांची स्किन खूप चांगली होत जाते. मेहता तुमचं वय सुद्धा दिसू देणार नाही. ओके, म्हणजे मैत्री भावनेनं असं वाटणार नाही तुम्ही इतक्या वर्षाचे आहात. तुम्हाला म्हातार पण दिसणार नाही. ओके, सो लाईक दॅट. सो इथं ते सगळे स्वतः बंद होतात. अँड दिस इज द एंड ऑफ दिस धम्मापद. ओके, सो जर तुम्हाला यामधून वाईट वाटलं असेल, काही जर हे असेल, तर प्लीज आय एम सॉरी, फॉरगिव्ह मी. बट दिस इज द ट्रूथ. हे सत्य आहे की आपण या गोष्टीपासून दूर राहायला पाहिजे. प्रश्न असतील तर विचार.